देखील उपस्थित आहे त्यांचा सन्मान बाबूराव वारंग आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे। सिद्दीक भाई साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील एक स्टार क्रिकेटर, शाहूवाडी तालुक्याचा ज्या खेळाडूने संपूर्ण तालुक्याचा विकास केलाय, कारण नावामध्ये विकास आहे, असा एक बेतात बादशाह मुटकलवाडी टीमचा विकास शिर्के हा खेळाडू। मित्रांनो, या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस, 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम हा शाहूवाडी तालुक्याचा विकास, या तालुक्याचा विकास या खेळाडूने केलाय। त्याचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। नावामध्ये विकास आहे माझ्या मित्रांनो, या खेळाडूने खरंच शाहूवाडी तालुक्याचा विकास या खेळाडूने केलाय। त्याचबरोबर मुटकलवाडी टीमचा एक यंग टॅलेंट, नुकतीच झालेली क्रीडा स्पर्धा, नुकतीच झालेली शाहूवाडी प्रीमियर लीग, त्या प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियनशिप पद पटकावलं असे आमचे विशाल पाटील हे देखील उपस्थित आहे। त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। या खेळाडूने देखील चांगला हंगाम अक्षरशः गाजवलाय, बॅटिंग पासून बॉलिंगच्या बळावरती। 2024चा हंगाम विशाल पाटील हा खेळाडू देखील उपस्थित आहे, त्याचा सन्मान। तर मी विनंती करतोय शिवाजी वारंग आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचंय। विशाल पाटील याचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। सर्व अतिथी मान्यवर यांचा सन्मान आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय। विशाल पाटील यांचा सन्मान आपण स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो। विशाल पाटीलचा हास्य चेहरा आपण या स्पर्धेमध्ये पाहत असाल MTCच्या माध्यमातून। त्याचबरोबर कुणाचा सन्मान चुकून राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। त्याचबरोबर अभिमान संघटनेचे अध्यक्ष हनीभाई पन्हाळकर हे देखील उपस्थित आहे। तर मी विनंती करतोय हनीभाई पन्हाळकर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती, सतीश वारंग आपल्या शुभ हस्ते अभिमान संघटनेचे अध्यक्ष, त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। त्याचबरोबर सन्माननीय अशरफ कुरेशी मुंबई हे देखील उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचे। मी विनंती करतोय किरण आपल्या शुभ हस्ते हा किरण वारंग याच्या शुभ हस्ते अशरफ कुरेशी मुंबई साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचंय। चला पंच, या बॉलवरती रन किती आहेत पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण कृपया दाखवायचे आहे। 3 धावा आहे का? ओके पंच, सन्मान या मुख्य व्यास अशरफ कुरेशी मुंबई साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। त्याचबरोबर सन्माननीय अशरफ कुरेशी धनगरवाडी, अशरफ कुरेशी धनगरवाडी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। तर मी विनंती करतोय वैभव वारंग आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे। एक स्टार क्रिकेटर, क्रिकेटमध्ये दिलेलं प्रेम सातत्याने या खेळाडूने देखील चांगले स्पर्धा असे गाजवलेत। स्टार क्रिकेटर अशरफ कुरेशी धनगरवाडी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय। त्याचबरोबर सन्माननीय रियाज कुरेशी हे देखील उपस्थित आहे, त्यांचा सन्मान। चला, प्रेमाचं प्रतीक, महाराष्ट्राची आपल्या देशाची परंपरा आहे मित्रांनो, कुठलाही व्यक्तिमत्व आला त्यांचा सन्मान झाल्याशिवाय या स्पर्धेमधून जाणार नाही। त्यांचा सन्मान या मुख्य व्यास दत्ता बारंग आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचंय। तर चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल तर पुन्हा एकदा चला, कोळगाव टीम आपण या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय। सहदेव वारंग आपल्या शुभ हस्ते, तर मी विनंती करतोय सहदेव दादा वारंग आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण द्यायचा आहे। आणि मॅच क्रुशियल सुरू आहे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन। निसर्ग हा सृष्टीचा नियम आहे मित्रांनो,
निसर्गाप्रमाणे कॉमेंट्री बॉक्समध्ये करतो मी परिवर्तन या मॅचची संपूर्ण कहाणी आणि पुन्हा एकदा विनोद पाटील सरांची जुबानी. तोपर्यंत धन्यवाद, तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद राहुल सर. शवड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगळे देवळवाडी आयोजित श्री निनाई विठलाई चषक 2024 पर्व पहिलं जरी असलं तरी गर्व नक्कीच असेल आयोजकांना, कारण आयोजकांच्या वतीनं यांच्या माध्यमातून ही एक दिवसीय स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं मी विनोद पाटील सहर्ष स्वागत करतो. तुमचं उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचं विशेष असं कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना पातवडे वर्सेस करुंगळे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत, मात्र वन बाउन्स गॅदर करतील, फेकी करतील, एक धाव पूर्ण करतात. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागले त्या 4, 1 बाद 4. दोन बाद 4 अशी परिस्थिती पातवडे संघाची झालेली आहे. सध्या संघ अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर आपल्यातील सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन मात्र इथे करावं लागेल. किरण आणि करण याला शेवटच्या चेंडूवर 1 धाव अर्जित केल्यानंतर पहिल्या षटकाआगे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 या आकड्यावर. 2 बाद 4. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. आयोजकांच्या वतीने विनंती असेल, थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. 5 मिनिट. लेफ्ट हँड बॅट्समन खोदून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, इथे मात्र फंबल होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळालं. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 6 या आकड्यावर. दुसरा षटक मार्गस्थ आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत प्रदीप. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एफर्ट चांगले होते. 100% एफर्ट्स खेळाडूने कॅचसाठी दिले होते. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत होते 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. स्ट्राईकवर आहेत करण. मिड विकेट आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर केलाय कडक प्रहार. चेंडू गेला सीमा रेषे पार. षटकार 6 धावा. कमबॅक केलं गोलंदाज प्रदीप याने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाऊन विसवतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत प्रदीप. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र सन्मान दिलाय. आळंदी कार्पेट चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान 2 धावा पूर्ण करता. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावर. 1 शॉट
14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे विनंती असेल. पुन्हा एकदा स्टेप आउट करून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत, गॅदर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र थांबवलं गेलंय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 12 चेंडू धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 15. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मध्ये. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर. पंतांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि इथे मात्र घडते चूक. अनापकाली विपरीत बुद्धी आणि इथे मात्र करणला माघारी परतावं लागेल धावबाच्या स्वरूपात. बिग विकेट डाऊन. करण बॅक टू पवेलियन. प्रयत्न होता. इनर एज लागलेली आहे आणि एक धाव पूर्ण करतात. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. रोहित असेल स्ट्राइक वर. पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजीचा कौशल्य, अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतात दत्तात्रय. अचूक टप्पा पाहायला मिळाला. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. आणि इथे मात्र काय घडलंय, इनर एज लागून बोल्ड आउट होत आहेत फलंदाज रोहित. रोहितला माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 5वा लागतोय पातवडे संघाला. नवीन फलंदाज अंकुश. थोडं इन आउट फास्ट करा, थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. वेळ खूप कमी आहे. अजूनही आपल्याला सेकंड राऊंडचे सामने खेळवायचे आहेत. अंकुश आलेत नवीन बॅटिंग स्ट्राइक वर. तिसरा षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. आतापर्यंत सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाले संदीप, प्रदीप आणि आता मात्र दत्तात्रय आपल्या संघासाठी सातत्यपूर्ण गोलंदाजी करतायत. आप ट्रॅकर चेंडू आणि गॅप मध्ये चेंडू आहे. इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंकुशच्या बॅट मधून येतोय कणकणीत असा चौकार. 4 धावा. या 4 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तर तब्बल 20 या आकड्यावर. 4 विकेटच्या मोबदल्यात धावफलकावर धावा लागलेत 20. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून एज लागली होती मात्र यष्टीरक्षकाकडून होते चूक. तितकाच खराब फेकी पाहायला मिळाले. दुसरी धाव देखील चोरली गेली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, मात्र नाही. 2 धावेवर समाधान मानावं लागेल.
2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 22 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 4 बाद 22. पहिल्या षटकात 4 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 11 आणि तिसऱ्या षटकात मात्र 7 धावा खर्च केल्यात. सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाले करंगळे संघाच्या गोलंदाजांकडून. शेवटचं षटक, अंतिम षटक आणि हाणामारीचं षटक घेऊन सज्ज आहेत किरण कांबळे. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक असेल. स्ट्राईकवर आहेत लेफ्ट हँड बॅट्समन किरण, संघाचे संघनायक असतील. ते मात्र अडचणीच असेल पातवडे संघ. आणि ते मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, एक दिशाहीन चेंडू अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावर. जबाबदारी घ्यावी लागेल, मोठे फटके येणे अनिवार्य असेल, धावा शोधाव्या लागतील पातवडे संघाला. एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल. इथे मात्र सुरेख फटका समोरच्या दिशेने, मात्र इलिव्हेशन नाही या फटक्यामध्ये आणि टिपलाय झेल संपलाय. बॅटर किरणचा खेळ, किरण बॅक टू पॅव्हिलियन, बिग विकेट डाऊन. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रकाश इन ॲट नंबर. चला, शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व कमिटी मेंबर्स जे कोणी उपस्थित असेल त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. पुढील स्पर्धेचे आपल्याला लॉट्स पाडायचे आहेत, ऑनलाईन लॉट्स पाडायचे आहेत. ज्योतिर्लिंग चषक 2024 पर्व दुसरेचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 24च्या घरामध्ये. अनिल पाटील असतील, संदीप चाळके असतील, अमोल पिंपळे असतील, आपण देखील यायचं आहे. निलेश उक्किर्डे असतील, आपण देखील यायचं आहे. समोरच्या दिशेने खेळून काढला चेंडू, क्रिकेट विश्वामधला सेफ फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. चार धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर, 28 या आकड्यावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, हाणामारी करावी लागेल, मोठे फटके येणे अनिवार्य असेल. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांचा. प्रत्येक वेळी चेंडूवर वारंवार कवायत करायला लावतात पंचांना. गोलंदाज किरण, एक वाईट बॉलच्या स्वरूपात आलेली अवांतर धावसंख्येत होते 1 ने भर. 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आणि इथे मात्र बीट करतोय एसटी रक्षकाला, चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार ठोकलाय. प्रकाशच्या बॅट मधून चौकार आलाय. या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचत तब्बल 33च्या आकड्यामध्ये. पुढचा चेंडू, स्लॉगवरचं षटक, किरण आहे सज्ज आणि इथे मात्र बीट केलाय फलंदाजाला. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. बॉल चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. निर्धार चेंडूचे होते सांगता. धावफलक स्थिर, 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हा ट्रॅकर चेंडू आणि इथे मात्र फटका फसला. खेळाडू आहेत गॅदर करतात आणि टिपलाय झेल संपला. बॅटर प्रकारचा खेळ. प्रकाश बॅक टू पवेलियन.
विकेटचा पतन आणि थक्का क्रमांक 7वा लागतोय पातवडे संघाला. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात आपल्याला. रमेश इनॅट नंबर 8 वर विकेटचा सडा पडलाय मैदानामध्ये पातवडे संघाकडून. नक्कीच संदीप चाळके साहेब आपण देखील यायचं आहे. राजू बरिष्ठे साहेब, अनिल पाटील साहेब या लॉर्ड्स पाडायचे आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड लॉंगर मधून खेळाडू येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 35च्या घरामध्ये. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 36 धावांची गरज असेल करंगळे संघाला विजयासाठी. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, मैदान खाली करायचं आहे, वेळ खूप कमी आहे. पातवडे संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संदीप चाळके साहेब आपण या, आपल्याला विनंती असेल. चला पुढील होणारा सामना श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मासवडे विपक्ष चंद्रकांत स्पोर्ट यलवंजुगाई. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल. श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे. नक्कीच पुढच्या संडेला 17 मार्च रोजी रविवारी ज्योतिर्लिंग चषक 2024 पर्व दुसरं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचे लॉर्ड्स इथे मात्र लाईव्हच्या स्वरूपामध्ये पाडले जात आहेत सर्व कमिटी मेंबर्स आणि आयोजकांच्या उपस्थितीमध्ये. मासवडे संघाचे संघनायक आणि चंद्रकांत स्पोर्ट्स यलवंजुगाई संघाचे संघनायक. कोणताही वेळ खर्च न करता आपण यायचा आहे. हा शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी, जर पॅनलाइज केलं जाईल. चला पातवडे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कोणताही वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, सचिन आणि भगवान. ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेट बॉलच्या चला सचिन आणि भगवान दोन्ही सलामीचे फलंदाज सज्ज आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे रोहित. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म वर द विकेट. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. इथे मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बॅक सीमारेषे बाहेर. चौकार. 4 धावा येतात या चेंडूवर. पहिल्या षटकारा मागे सचिन वारिंग साहेब बैलगाड्या शर्यती प्रेमींच्या यांच्या माध्यमातून नक्कीच बैलगाडा प्रेमी आहेत सूरज वारंग यांच्या माध्यमातून भगवानसाठी प्रत्येक सिक्सरसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद सूरज वारंग साहेब. ज्या पद्धतीने आपण या क्रिकेटवर प्रेम दाखवतायत त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि ते फुल टॉच चेंडू आहे आणि इथं मात्र फुल टोल वसूल केलाय सचिन याने.
ते मात्र आलाय षटकार सचिनच्या बॅट मधून. मालसोडे संघ आणि येळवण जोगाई चौकार. या चेंडूवर 4 धावा मिळतील. मी विनंती करतो शेववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप चाळके साहेब पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचे आहे. दहाव्या मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर चेंडू. इथे मात्र सुरेख फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषे पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तिसरा चौकार आला सचिनच्या बॅट मधून. इथे मात्र पारितोषिक लावलेत भगवानसाठी. मात्र सचिन मॅच संपवतोय का एका बाजूने ते पाहावं लागेल. बॅक टू बॅक चौकार आलेत. तिसरा चौकार आलाय सचिनच्या बॅट मधून. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. चेंडू गेला असत पुंजत दणदणीत असा चौकार. 4 धावा. चौथा चौकार आला सचिनच्या बॅट मधून. 6 चेंडूवर 6 चौकार येतील का पाहावं लागेल. सचिनकडे क्षमता आहे, कौशल्य आहे. पुन्हा एकदा फुल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण करतील. इथे मात्र स्ट्राइक रोटेट करण्यात यशस्वी झालेत गोलंदाज रोहित. सूरज वारंग बैलगाडा प्रेमी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू गेलाय डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कोण दिलाय हम किसी से कम नहीं. षटकार ठोकलाय आणि 500 रुपये मिळवले गेलेत. भगवान याने सूरज वारंग साहेबांचा किस्सा येतं मात्र रिकामा करायला तयार आहेत भगवान. धावफलकावर धाबा लागलेत 23. अजूनही 13 धावेंची लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. पंचांचा तो वाईटचा इशारा. धावफलकावर धावा लागले ते 24. चला मासवडे आणि येळवण जोगाई नाणेफेक झालेली असेल. येळवण जोगाई आपला निर्णय कळवायचा आहे. येळवण जोगाई संघ फुल लेनचा चेंडू. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण करतायत. पंचवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरकवला जातोय दोन्ही बॅटर्स कडून. पहिले षटका मार. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी भगवान स्टाईल षटकार. आणि इथे मात्र सूरज साहेबांचा किस्सा रिकामी केला जातोय भगवान यांच्या माध्यमातून. 1000 रुपये मिळवले गेलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा फुलल यांचा चेंडू आणि इथे मात्र लालच बुरीबाल आहे. 1000 रुपये मिळवले होते. 1500 रुपये मिळवण्याचा प्रयत्न होता बॅटर भगवान यांचा. इथे मात्र विकेट प्राप्त केले गोलंदाज अंकुशाने. भगवान बॅक टू पवेलियन. चला खेळाडू विनंती असेल आयोजक टीम खेळाडूच्या समोरच्या जो कॅमेरा आहे तिथून जरा बाजूला व्हायचा आहे. आयोजक टीम सर्वांना विनंती आहे की तिथून बाजूला व्हायचं आहे. आयोजक टीम थोडं बाजूला बसायचं, पाठीमागे बसायचं आहे.
चला नवीन फलंदाज पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. कोण? प्रशांत स्ट्राईकवर असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय. धाव फलकावर धावा लागल्या तर 31. अजूनही 5 धावींची गरज असेल. षटकार येईल का? पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट फेकला गेलाय गोलंदाज अंकुश यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 51 धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 4 धावांची गरज असेल विजयासाठी. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एफर्ट चांगले होते. 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तब्बल 33 या आकड्यावर. त्याला एलवन जोगाई संघाला विनंती असेल, लगेचच आपण लाईनअप मध्ये राहायचं आहे. वेळ खूप कमी आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे सामन्यासाठी. सहकार्य करायचं आयोजक टीमला. ते मात्र पहिला चेंडू वाईड आलाय. चौथी धावा धावफलकावर. पुन्हा एकदा उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. आउट झालेत. क्लीन बॉल झालेत. दोन धावेची आवश्यकता असेल करंगळे संघासमोर विजयासाठी. आकाश चावेकर आहेत न्यू बॅटर्स. 2 धावा विजयासाठी. आणि या चेंडूवर मात्र 6 मारला आकाश यांनी, तर तानाजी वारंग साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस असेल. आणि इथे मात्र आलाय षटकार, आणि हा असेल विजयी षटकार, आणि करुंगळे संघाचा विजय होतोय साकार. कॉंग्रॅच्युलेशन श्री एनव्ही स्पोर्ट्स करुंगळे. बॅड लक शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. चला एलवन जुगाई संघ आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. एलवन जुगाई संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नक्कीच हार्ड लक शिवशंभू प्रतिष्ठान पातवडे. आपण प्रयत्न केलेत, या स्पर्धेत आपण सहभागी झाला त्याबद्दल तुमचा विशेष कौतुक. आयोजकांच्या वतीने तुमचा विशेष आभार. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला ज्यांच्या बॅक मधून बॅक टू बॅक 4 चौकार आलेत तेच असतील सचिन लोहार, मॅन ऑफ द मॅच. यायचं आहे सचिन, आपण आहात मॅन ऑफ द मॅच. तानाजी वारंग. चला या सामन्याचा सामनावीर असेल सचिन लोहार. त्याच्या बॅट मधून आपल्याला बॅक टू बॅक 4 चौकार पाहायला मिळाले. या सामन्याचा संपूर्ण लेखाजोखा वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो एक गोड आवाज, सुमधुर आवाज, राहुल
राहुल साहेब यायचं आहे आणि कुमार शेळके शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत. कुमार शेळके यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते सचिन लोहार साहेबांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्मानित करण्यात येत आहे. तितकंच शंभू प्रतिष्ठान पातवडे संघाचे खेळाडू सचिन पात्रे साहेब आपण देखील यायचं आहे. सचिन पात्रे साहेब या स्पर्धेत आपण भाग घेतला त्याबद्दल आपला विशेष सन्मान आपल्या टीमचा आपल्या संघाचा विशेष सन्मान केला जात आहे. चला ऐकूया राहुल सरांची वाणी. धन्यवाद. हॅलो हॅलो थँक्यू सो मच विनोद पाटील सरांची वाणी तुम्ही ऐकली. चला भगवान कांबळे चला आपला जो मानधन आहे आपण घेऊन जायचं आपल्यावरती जे सुवर्ण संधी लाभली होती त्या संधीचं सोनं तुम्ही केलंय. सूरज वारंग बैलगाडा प्रेमी विजय कांबळे हे देखील पारितोषिक लावले होते. 1001 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलंय. तर मी विनंती करतोय भगवान कांबळे आपण यायचंय आपला जो मानधन आहे आपण घेऊन जायचंय विनंती करतोय. चला दोन्ही टीमचे 12th मॅन चला भगवान कांबळे आपण यायचंय आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन आपल्याला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार. तर सूरज वारंग बैलगाडा प्रेमी यांचे शुभ हस्ते विजय कांबळे हे देखील आहे त्यांचे शुभ हस्ते 1001 रुपयाचं पारितोषिक या मुख्य व्यासपीठावरती दिलं जातोय. भगवान कांबळे या खेळाडूला चला भगवान आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आपण जमा करायचे आहेत. चला येलवन जुगाई संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपला 12वा प्रतिनिधी अजून पर्यंत आलेला नाहीये. येलवन जुगाई टीम आपल्याला पेनल्टी सामोरे जावे लागेल. दीपक वारेंकडून आकाश सावरकरला आकाश सावेकर या खेळाडूला 200 रुपयाचं पारितोषिक दिला जातो. या फिला ऑन दी अप खेळलाय लाजवाब शॉट सिलेक्शन आहे. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द मार्क 6 धावा. हॅलो आक्रमण केला यावेळेला लॉंग लेगला उडवलाय. यावेळेला ऑन दी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर
6 धावा. अकरा धावा. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये हे दोन्ही बॅटर. 17 झाले बोलतोय. इथे कमी गतीचा बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अठरा धाबा पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. चला पंच परमेश्वर थोडस स्पीडअप करायचं विनंती करतोय पंच. चला विनंती करतोय. येलूर टीम जास्त प्रमाणामध्ये वेळ घेत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 18. इथे नो बॉलची सांगता होते. नो +4 सोने पे सुहागा. बॉल सीमा पार. चला टीमची धावसंख्या 25 धावा. 23 माफ करा 23 धावा. चला 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज थोडा दिशेपासून भरकटलाय. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहताय 23. सेकंड ओव्हर साठी बॉलरला तुम्ही पाहताय. इथे फटका बसलाय. बॉलची बॅटची एज घेते. इथे पुन्हा एकदा बॉलर चुकी केल्यानंतर नो बॉलची सांगता होते. सव्वीस धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. इथे पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय. प्रचंड वेग धारण केलाय. फ्री हिट लागू असेल. टीमची धावसंख्या 27 धावा. 27. एक बॉल अजूनपर्यंत फेकला नाही आहे. धावफलकावरती धावा पाहताय. 27 धावा. फ्री हिटचा बॉल यावेळेला उडवलाय परंतु फटका बसलाय. फ्री हिट आहे. 2 धावा या बॉल वरती मिळत आहेत. 2 ने पुढे जाते टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. एकोणतीस धावा धावफलकावरती पाहताय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे चांगला बॉल आहे. चांगल्या गतीचा वापर होतोय. प्रचंड वेग धारण केला. रन मिळणार नाही. इथे डॉट बॉलची सांगता होते.
इथे 2 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती पाहत आहे. थर्टी 31 धावा. चला, ओव्हर संपल्यानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये न्यायचंय. टीमची धावसंख्या 31. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे चांगला बॉल आहे, रन मिळणार नाही. चांगला यष्टीरक्षक होतोय, चांगली विकेट किपरिंग मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एकतीस धावा. इथे यावेळेला फटका चांगला आहे, उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. शॉर्ट आर्म पुल आहे, फुल पॉवरफुल आहे. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. टीमची धावसंख्या 37. 37 या आकड्यावरती 5 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 प्रगती पथावर आहे. टीमची धावसंख्या 37. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. इथे पुन्हा एकदा नो बॉल चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मधून बॉल फरार. चौकार. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती 41. 41 धावा धावफलकावरती आहे. चला, थोडस स्पीडअप करायचंय, विनंती करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अजय आलाय. सेकंड ओव्हर नंबर 3 साठी 41 धावा. इथे पहिलाच बॉल आहे, चांगली पिचिंग होते. इथून रन मिळताना दिसत नाही. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 41. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आहे, इथून कमबॅक होतोय. याही वेळेला डॉट बॉलची सांगता होते. इथून कमबॅक करावं लागेल. मोठे फटकेंपासून वंचित ठेवावं लागतील या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या 41. 41 धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय. चांगलं गोलंदाजीचा दर्जा अजूनपर्यंत राहिलाय. चांगलीच पिचिंग होते. बॉलर अजयला तुम्ही पाहताय. इथे यावेळेला उडवलाय, जास्त वेळ थांबू शकणार नाही. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करून गेलाय. बॉल अगदी लॉंग स्टॉप रिझनला बॉल फरार. 6 धावा. पाण्याची बॉटल आहे का बघ.
47. इथे बॉल चालाय, लो फुलटॉस बॉल आहे, मिड विकेटला बॉल चालाय. चला देऊळवाडी टीमचे जे खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षकाच्या थोडंसं मित्रांनो देऊळवाडी टीमचे सर्वांना विनंती करतोय मित्रांनो, थोडंसं सीमारेषेच्या बाहेर राहा, कारण कुठलाही खेळाडू बॉल आणायला जाणार नाही याची कृपया दक्षता घ्या. देऊळवाडी टीमचे सर्व खेळाडू, चला देऊळवाडी टीमचे सर्व खेळाडू खास करून त्या फाईन लेगला बसलेले आहेत. विनंती करतोय देऊळवाडी टीमची, माझा आवाज येत असेल तर प्लीज विनंती करतोय. टीमची धावसंख्या 51 धावा. इथे उडवलाय मिड विकेटला, नो बॉल आहे आणि बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 7 धावा. या मॅच मध्ये भरपूर आक्रमण सुरू आहे. 58 धावा. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे आणि टीमची धावसंख्या 58 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल फटका बसलाय, कॅच पकडली जाते परंतु विकेट मिळणार नाही. 59 धावा. ओव्हरची झाली समाप्ती, 3 ओव्हरची समाप्ती होते आणि टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती. 59 धावा. चला त्याचबरोबर सन्माननीय सर्जेराव साबळे हे देखील उपस्थित आहे, त्यांचा सन्मान. तर मी विनंती करतोय किरण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सर्जेराव साबळे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय सरीफ शिंदे, त्याचबरोबर संदीप शिंदे हे देखील उपस्थित आहे, त्यांचा सन्मान. तर मी विनंती करतोय सतीश आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचंय. त्रेसष्ट धाबा. इथे याही वेळेला उडवलाय, याही वेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमण आणि आक्रमण सुरू आहे, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकोणसत्तर धावा. इथे चांगला बॉल आहे, इथे रन मिळणार नाही. यावेळेला डॉट बॉलची सांगता होती. टीमची धावसंख्या 69 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये भरपूर षटकार ठोकलेत या टीमने. पहिल्याच मॅच मध्ये एक मोठा डोंगर उभा केलाय. इथे बॅट चेंज घेतल्यानंतर फलंदाज बाद, स्वतः खेळपट्टी सोडली आहे, फलंदाज यावेळेला निघालाय. 69 धावा. अफलातून इनिंग साकारली आहे. अमोल अफलातून बॅटिंग केली आहे, मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश हा खेळाडू उतरलाय. इथे याही वेळेला उडवलाय परंतु फटका बसलाय, चुकी होणार नाही, पकडली जाते कॅच
राकेश आल्या पाऊली पुन्हा परतलाय फलंदाज बाद. चला शेवटचा बॉल या डावातला. टीमची धावसंख्या धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 69. अखेरचा बॉल, हा बॉल टार्गेट फेस करेल. शेवटचा बॉल, बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पहा ओव्हर द कव्हर खेळलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. बॉल फरार, चौकार. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 73 या आकड्यावरती. आता 24 बॉल आणि तुम्हाला 74 धाबा. भलं मोठं डोंगर तुम्हाला उभा राहायचं या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅचचा कॉल. चला नेक्स्ट मॅच श्री ठाणोबा विठ्ठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी त्यांच्या विरोधामध्ये प्रियंका 11 ऐनवाडी. या दोन टीमच्या दरम्यान हा सामना होईल. चला म्हाळसवडे टीम कुठल्याही प्रकारे वाया वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. तुम्हाला त्वरित फिल्डिंग लावायची आहे आणि लगेच गोलंदाजी तुम्हाला करायची आहे याची दक्षता घ्या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 74 धाबांचं लक्ष्य या मॅच मध्ये तुम्हाला गाठायचंय. येणारे 24 बॉल मध्ये 74 धाबा. भलं मोठं डोंगर तुम्हाला उभा राहायचं आहे या मॅच मध्ये. चला ठाणेवाडी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. विनंती करतोय टीम प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपला प्रतिनिधी आला असेल तर प्लीज तुम्हाला टॉस साठी यायचंय. चला ठाणेवाडी संघ दोन्ही टीमला इथे आम्हाला तुम्हा सर्वांना खेळाडू कक्ष दिलेला आहे. त्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसायचंय. चला ऐनवाडी टीम तुम्ही आला असाल तर प्लीज तुम्हाला टॉस साठी यायचंय. हा पहिला कॉल असेल. चला म्हाळसवडे टीम थोडस स्पीडअप करायचंय विनंती करतोय. सलामीची जोडी विनंती करतोय टीम चंद्रकांत स्पोर्ट्स येळवण जुगाई संघ आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला सामन्याला सुरू करायचंय. टॉस इथे होतोय दोन टीमच्या दरम्यान. प्रियंका 11 ऐनवाडी त्यांच्या विरोधामध्ये ठाणेवाडी
या दोन टीमच्या दरम्यान टॉस इथे होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुडलाय दोन्ही टीम एकामेकांच्या विरोधामध्ये। चला ठाणेवाडी संघ तुम्हाला खेळाडू कक्ष दिलाय त्या खेळाडू कक्ष मध्येच बसायचं याची दक्षता घ्या। चला प्रियंका 11 एंडवाडे टीम जशी मॅच संपेल निर्णयाची अंमलबजावणी करा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या। इथे फटका बसला आहे, इथे पाहू शका लॉलीपॉप झेल होता, कॅश ड्रॉप झेल धरतीला दान। आक्रमण केलंय टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती। या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, मोठे फटके मारावे लागतील, भलं मोठं डोंगर तुम्हाला उभारायचंय। टीमची धावसंख्या 11 धावा, कमबॅक करावं लागेल। बॉलर पुन्हा एकदा तयार, इथे यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चांगली स्पिचिंग होते, रन मिळणार नाही, डॉट बॉलची सांगता होते। टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती आहे। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। 74 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला गाठायचंय। टीमची धावसंख्या 11 धावा, धावफलकावरती पाहत आहे, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे। इथे पाहू शकाल फाईन लेगला उडवलाय, आउट ऑफ द पार्क, बॉलला पाठवलाय मिड विकेट, फाईन लेगला क्लिअर करून जाणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे। टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती। इथे पहा शॉट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो खराब झालाय, बॅकअप चांगला मिळाला आहे। सिंगल बरोबर ओव्हरची होते समाप्ती। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती। 74 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला गाठायचंय। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती। भारी
षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी स्वतःचं पहिलं आणि टीमच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी सुरेश हा खेळाडू आलाय. चला सुरेश थोडस स्पीडअप करा. टीमची धावसंख्या 18. इथे पहिल्याच बॉलवरती उडवलाय, पकडली जाते कॅच आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. लक्ष आहे 74 धावांचं, परंतु 2 भागीदारी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायला उभी होती, त्या भागीदारीला माघारी परतवलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहताय सुरेशच्या गोलंदाजाने. इथे यावेळेला पुन्हा फटका बसलाय की काय, एक्झिक्यूट झाला हे पाहावं लागेल. बॉल आपण पाहू शकाल क्लिअर करून गेलाय. खाऊ कॉर्नर रिझन, बॉल आउट ऑफ द पार्क, 6 धाबा. इथे सिंगल बरोबर टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे. स्कोर कार्ड वरती धाबा पाहताय तुम्ही 25. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस 25. धावफलकावरती आता 15 बॉलांनी 49 धाबांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 25 धावफलकावरती पाहताय. येणारे 15 बॉलांनी तुम्हाला 49 धाबा या मॅच मध्ये करायच्या आहेत. इथे उडवलाय, यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटला क्लिअर केलाय, 6 धावा. आकड्यावरती 14 बॉल मध्ये 43 धावा. या 2 बॉल वरती 2 हिट अजून जर आले, कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. आलाय, याही वेळेला उडवलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि 37 धाबांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 37. हा जर हिट आला तर सामन्यामध्ये नवा रंग निर्माण होईल. 13 बॉल आणि 37 धाबांची गरज या मॅच मध्ये. इथे याही वेळेला उडवलाय, तो क्षेत्र निवडलाय, बॉल पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. षटकारांची अफलातून इनिंग साकारली आहे. 12 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. असं वाटलं नव्हतं की 74 धावांचं धावा चेसिंग हो, कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आलाय, बॉलर आलाय, अनिल. इथे बॅटची एज घेते, बॉल चाललाय, ऑफिन फास्ट
नशिबाची मिळाली साथ. बॉल सीमा पार. चौकार. अकरा बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 47 या आकड्यावरती. 11 बॉल 27 आणि कॉट बिहाइंडची अपील. पंचांचं बोट आकाशावरती. फलंदाज बाद. धावांची गरज या मॅच मध्ये. इथे पाहू शकाल शॉटम पुल करण्याचा प्रयत्न. आता 9 बॉल मध्ये 27 धावा. डॉट बॉलची सांगता होते. जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 27 धावांची गरज. एकच मी ते सिंगल पासून काम चालणार नाही. सिंगल वरती दिल्ली बहुत दूर आहे. 8 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका जर आला शेवटच्या क्षणापर्यंत सामना झुंजेल की काय याकडे थोडासा प्रश्नचिन्ह पडलाय. 8 बॉल मध्ये तुम्हाला 26 धावा करायच्या आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. डायरेक्ट हिट आहे. डायरेक्ट हिट. यस 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 यस. फलंदाज बाद. चला पंच. बॉल हात स्पर्श झालाय का? बॉल लागलाय स्टंपला असं दिसतंय ना. चला ऑनफिल्ड अंपायर आपला काय निर्णय? नॉट आउट आहे. यस नॉट आउट आहे. चला जो काही ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय माझ्यापर्यंत आलाय त्याच निर्णयाची तुम्हाला अंमलबजावणी करावी लागेल. सिंगल मध्ये सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहताय 49. शेवटचा बॉल. दोन धावा मिळत आहे. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 52 धावा. 51 धावा माफ करा. 51 51 धावा धावफलकावरती. आता तुम्हाला 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज.
6 बॉल आणि 23. इथे पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, रन मिळणार नाही. अजय चला 5 बॉल मध्ये आता तुम्हाला 23 करायचे आहेत. इथून डॉट बॉल झालाय. चार बॉलांनी आता तुम्हाला 23 करायचे आहेत. प्रत्येक बॉल वरती आक्रमणच करावं लागेल, अन्यथा सामन्यामधून तुम्ही बाहेर जाऊ शकता. इथे उडवलाय परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने काम चालणार नाही. 3 बॉल आता तुम्हाला 19 धावांची आवश्यकता. मला 19 करायचे आहेत. 23 पाहिजे होतं ना, चौकाला किती पाहिजे? इथे विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल चालाय मिड विकेटला. यावेळेला पुन्हा चौकार आलाय. 2 बॉल मध्ये आता तुम्हाला 15 करायच्या आहेत जिंकण्यासाठी. टीमचे सर्व तुम्ही पाहताय. दीपक वारंग असेल, संपूर्ण टीम असेल, सीमारेषेच्या बाहेर बॉलची संपूर्ण शहानिशा त्यांच्या माध्यमातून होते. चला 2 बॉल आणि तुम्हाला आता 15 करायचे आहेत या मॅच मध्ये. इथे चांगला बॉल आहे. एका बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. धावांची गरज, स्पीडअप करायचंय. एका बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. इथे व्हाईट बॉलची सांगता होते. एका बॉल मध्ये 14 धावा. चला ऐनवाडी टीम आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि लगेच ताबा घ्या. ऐनवाडी संघ आपण आला असाल तर प्लीज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उतरायचंय. 1 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. इथे अजयच्या बॅट मधून चांगला फटका, जाता जाता शेवट गोड. चला ऐनवाडी संघ तुम्हाला डगआउट दिलाय, त्या डगआउट मध्ये बसायचंय. विनंती करतोय तुमला संपूर्ण संघ घेऊन आपला 12वा प्रतिनिधी आपल्या डगआउट मध्ये तुम्हाला बसायचंय. ठाणेवाडी टीम तुमचा आभार. सर्वांना तुम्हाला आपापल्या डगआउट मध्ये स्थानापन्न व्हायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर नितीन. चला नितीन आपण या लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि आवाजामध्ये करतो मी परिवर्तन. पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये होणार परिवर्तन. याच गावाचा